मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघावर गायकवाड कुटुंबाचा दशकभर दबदबा राहिलाय। गांधी कुटुंबासाठी रायबरेली आणि अमेठी जसे आहेत तसंच धारावी गायकवाड कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते। मागील 10 निवडणुकांपैकी 7 वेळा या मतदारसंघात गायकवाड कुटुंब विजयी झालंय। यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ज्योती गायकवाड मैदानात उतरलेले आहेत। त्यांच्या विजयाचा ध्वज पुन्हा फडकणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज। धारावी हा मतदारसंघ गायकवाड कुटुंबाचं कार्यक्षेत्र आहे। ज्योती गायकवाड यांची बहीण वर्षा गायकवाड याच मतदारसंघातून 4 वेळा आमदार राहिलेले आहेत। त्यांच्या वडिलांनीही याच मतदारसंघातून जनतेची सेवा केली आहे। धारावीतील जनतेच्या मनामध्ये गायकवाड कुटुंबाने आपलं अढळ स्थान निर्माण केलंय। मात्र यंदा ज्योती गायकवाड यांच्या समोर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश खंडारे यांचं आव्हान उभं आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं काम अदानी समूहाला देण्यात आलेलं आहे, ज्यामुळे सुमारे 60,000 झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या 1 लाख लोकांचं पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव आहे। मात्र धारावीतील जनता या योजनेला तीव्र विरोध करत आहे। इतकंच काय तर विकासाच्या नावाखाली झोपडपट्टी वासियांना लहान घरं देण्याच्या प्रस्तावाला गायकवाड भगिनींनी तीव्र विरोध केलाय। यामुळे धारावीकर ज्योती गायकवाड यांना प्रचंड प्रतिसाद देत आहेत। काँग्रेस पक्षाने देखील या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर कंबर कसलेली आहे। ज्योती गायकवाड यांच्या प्रचारासाठी राज्यातील वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, खासदार, आमदार आणि उत्तर प्रदेशमधील कैरानाच्या खासदार हसन ही धारावीत दाखल झालेले आहेत। याशिवाय शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांनीही गायकवाड यांना जोरदार पाठिंबा दिलाय। तसंच ज्योती गायकवाड यांनी समाजसेवेतून जनतेशी नाळ जोडली गेलेली आहे। आपत्कालीन काळात धारावीतील लोकांसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलाय। धारावीतील जनता या निवडणुकीत केवळ आमदार निवडणार नाही तर आपल्या भविष्यासाठी लढा देणार आहेत। 500 स्क्वेअर फुटांची घरं, स्वच्छ पाणी आणि चांगल्या सुविधा यासाठी धारावीतील जनतेचा संघर्ष सुरू आहे। महाविकास आघाडीनं या मुद्द्यांवर धारावीच्या जनतेसोबत ठामपणे उभं राहण्याचा निर्धार केलाय। धारावीतील निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होतील, पण गायकवाड कुटुंबाची परंपरा आणि ज्योती गायकवाड यांचा उत्साह पाहता यंदा देखील गायकवाड कुटुंब धारावीच्या राजकारणात आपलं वर्चस्व राखणार असल्याची शक्यता आहे। आता या संदर्भात तुम्हाला देखील काय वाटतं, कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया देखील नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।